सकाळी लवकर 300 रुपये घेऊन गावाकडे आलतो. आल्यावर सगळ्यात पहिला 280 रुपयाची युरियाची एक पावती केलती. मग असं पावती दाखवून पहिल्यांदा युरियाचं पोतं घेतलो. त्यात आणि मळ्या पैसे झाल्यावर पोतं पडलं. त्यात आणि विषय म्हणजे माझा आणि पोत्याचं वजन सेमच आहे. कसतर करून कधी गाडीवर ठेवलं आणि मळ्यात आणून टाकलो. आणि आता मळ्यात आल्यावर सगळ्यात पहिला दुधी भोपळ्याच्या राज्यात काय चालू आहे बघायचं म्हणलं. ह्याच्यात काय विषय नाही, उद्या सैनिक येणार आहेत असं सगळं बांधून घ्यायचं आहे. आणि आता आजचं काम म्हणजे युरिया टाकायचं होतं. त्यामुळे सगळ्यात पहिला एक बार्डीवरून युरिया घेतला आणि कांद्याच्या राज्याकडे आलो. आणि आल्यावर सगळ्यात पहिले युरिया टाकायला चालू केलो. आणि आज वाटायला तर जरा पावसाचं वातावरण असल्यामुळे जरा पाऊस पडेल, त्यामुळे याला सगळ्यात पहिले एक अर्ध पोती युरिया टाकून घेतलो. आणि विषय म्हणजे ढग कधी गेले हे पण कळालं नाही. आणि ऊन एक लय पडलेलं, त्यामुळे घरला गेलो. आणि आता 3 वाजता तर पाऊस पडेल म्हटलं तर काय पाऊस पडतोय वेळ. काल तेवढं औषध मारताना लई जोरानं आलता, पण आज युरिया टाकली आता पाणी पाजायचं तर पाऊसच आलं नाही. काय आता पाणी तर पाजायला लागतेच, त्यामुळे 4 वाजता जाऊन पहिल्यांदा मोटर चालू केलो. कस तरी करून त्यांनी 6 वाजायच्या आत संपवायचं होतं, कारण आमच्यात 6 वाजता लाईट जात्या. त्यात आणि मध्येच पावसाने कसं धोका दिलाय बघा, तसं लाईटीन धोका दिली. तेवढंच 5 वाजता लाईट गेलती आणि बरं लगे आलती पण. त्यामुळे सगळ्यात पहिले जाऊन मोटर चालू करून पाणी पाजून 6 वाजेपर्यंत संपवलो. आजचा ब्लॉग इथे संपला. जाताना लाईक आणि फॉलो तेवढं